आणि एटीएसने राज्यभरामध्ये मध्यरात्रीपासून कारवाई सुरू केली आहे। छापांचं सत्र सुरू आहे। एटीएसचे राज्यभरात जवळपास 21 ठिकाणी छापे पडलेले आहेत। अनेकांना ताब्यात घेऊन एटीएस कडून कसून चौकशी केली जाते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। अहिल्यानगर आणि यवतमाळमधील पुसद, अकोल्यात एटीएसने छापे टाकलेत। दहशतवादी संघटनांसाठी तरुणांची भरती सुरू असल्याच्या संशयावरून एटीएसने ही छापेमारी केल्याचं कळतंय। यवतमाळ आणि अहिल्यानगरमध्ये एटीएसने छापेमारी केलेली आहे। दहशतवादी संघटनांमध्ये तरुणांची भरती सुरू असल्याच्या संशयावरून ही छापेमारी करण्यात आली आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, काय पार्श्वभूमी आहे या छापेमारी मागे आणि आतापर्यंत तपासात काय काय हाती लागलंय? नक्कीच प्रश्न आपण पाहिलं तर संशयास्पद हालचाली ज्या सोशल मीडियावरच्या असतील किंवा इतर ग्राउंडवरती अनेक जण हे दहशतवादी संदर्भात लोकांच्या संपर्कात असतील अशा लोकांची माहिती ही एटीएस कडनं वेळोवेळी गोळा केली जाते आणि असेच काही लिंक हे सापडल्यानंतरच एटीएसने राज्यभरात आता मोठी कारवाई सुरू केलेली आहे। यवतमाळच्या पुसद असेल, उमरखेडा असेल, अहिल्यानगर असेल अशा विविध ठिकाणी जवळपास 21 ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे। यामध्ये पैशांचं कनेक्शन, इतर लोकांशी संपर्काचा नेमका संबंध काय आणि कोण नेमकं कोणाच्या संपर्कात होतं, काय नेमक्या पुढच्या त्यांच्या हालचाली होत्या, या सगळ्याच गोष्टींचा तपास हा आता दहशतवादी विरोधी पक्ष तपासकडनं केला जाईल। त्यामुळे एकूणच या कारवाईकडे आता सर्वांच्याच लक्ष लागून राहिलेलं आहे। याआधी देखील एटीएस कडनं अशाच पद्धतीने राज्यभरात कारवाया केलेल्या आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्याच्याच लिंक्समधनं काही माहिती समोर आली आणि त्यानंतरच आता एटीएसने राज्यभरात जवळपास 21 ठिकाणी आज सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे। आता यात नेमकी काय माहिती समोर येते पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सूरज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.